हाय फ्रेंड्स, आम्ही निघालात आज रंकाळ्याला. तर सानू कशी उत्सुकतेने बघत आहे बघा. तर आता आपण रंकाळ्यावर पोहोचलेलो आहोत. सुरुवातीला आपल्याला लहान लेकरांना बनवलेलं खूप छान पद्धतीने खेळायचं आहे, तर ते बघणार आहोत. आणि पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण रंकाळा तलाव तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हा जो खेळण्याचा सेटअप दिसत आहे, इथे कोणतीही फी घेतली जात नाही. त्यामुळं तर दररोजच गर्दी असते, पण त्यातल्या त्यात शनिवार रविवार किंवा जो सुट्टीचा वार असतो त्या दिवशी खूप गर्दी असतो. असे पालक आपल्या लहान लहान मुलांना खेळायला घेऊन येतात. रंकाळ्याचा जो टुरिस्ट पॉइंट आहे त्याच्या बरोबर अपोजिट पुढं हा भाग आहे. तर सार्थकचं खेळून झालं आणि आता आम्ही मेन रंकाळा तलावाकडे जात आहोत. तर तुम्ही बघितल्याप्रमाणे लहान किंवा वृद्ध लोकांना रिलॅक्स होण्यासाठी एकदम असं छान शांत वातावरण आहे. लोक इथं येऊन संध्याकाळचं रिलॅक्स करतात. सकाळी संध्याकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा भरपूर लोकांची गर्दी असते. तर फायनली आपण आता रंकाळ्यापाशी आलेलो आहोत. रंकाळ्याचा जो मेन भाग आहे तिकडं पाणी जास्त असल्यामुळं कंपाऊंड आहे आणि तुम्ही तिकडं पाण्यात उतरू शकत नाही. तर इकडल्या बाजूनं तुम्ही पाण्यात उतरून आनंद घेऊ शकतात. फोटोशूट पण व्यवस्थित इकडं छान करता येतं. सार्थक, इकडे बघ, कसा वाटतोय समुद्र? रंकाळा कसा आहे? मस्त आवडलाय का? सूर्य पण इकडे आहे, दाखव. अतिशय शांत वातावरण आणि मनाला शांत करणारं असं हे ठिकाण म्हणजे रंकाळा आहे. महिन्यातून 1-2 वेळेस तर आल्यावर बरंच वाटतंय.
तुम्ही जर कोल्हापूरच्या बाहेर येत असाल आणि कोल्हापूर फिरण्यासाठी आला असाल तर रंकाळ्यावर रिलॅक्स होऊ शकता. तिकडचा जे भाग आहे तो म्हणजे जो पर्यटक फिरायला येतात मेन पॉइंट तो आहे आणि तो इकडल्यापेक्षा जास्त डेव्हलप आहे. आपण इकडे लेकरांचं खेळण्याचं कोल्हापूर महानगरपालिकेने इकडल्या साईडला डेव्हलप केल्यामुळे सार्थकसाठी इकडल्या बाजूला आलेला आहे. सार्थक काय करतोयस? कशासाठी? ओके, छान वाटतंय इथे येऊन. रंकाळा कसा आहे? खेळू वाटतंय का ते येऊन? जी तिकडची साईट आहे तिकडचा पण व्हिडिओ आपल्याला लवकरच बघायला भेटणार आहे आणि तो ह्या व्हिडिओपेक्षा पण आणखी सुंदर असणार आहे. शेवटी जाता जाता आम्हाला इथला एकच प्रॉब्लेम जाणवला की जरी रंकाळ्यामधील सगळा खेळण्याचा सेटअप फ्री असला तरी रंकाळ्याच्या बाहेर जाता जाता ही एक प्रकारची अशी जत्रा लागलेली असती आणि शेवटी मुलं हट्ट करतातच आणि आपल्याला तो पूर्ण करावाच लागतो. इथं खाण्यापिण्यासाठी पण भरपूर आहे, जसं की पाणीपुरी आहे, चहा कॉफी आहे, व्हेज किंवा नॉन व्हेज जसं पाहिजे तसं तुम्हाला आहे. तर आता आम्ही रस पिऊन निघालात घराकडे. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय.